नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जे स्पर्धा परीक्षेमध्ये जे नवीन विद्यार्थी तयारी करण्यासाठी इच्छुक आहेत, जे नवीन विद्यार्थी आता स्पर्धा परीक्षांच्या तयारी लागणार आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी हा मुख्यत्वे व्हिडिओ आपण बनवला आहे। नव्यानेच तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या मनात ज्या स्पर्धा परीक्षांबद्दल समज आणि गैरसमज आहेत, संभ्रमावस्था आहे, त्याबद्दलचा हा व्हिडिओ आपण बनवणार आहोत। आता मी इथे उल्लेख करताना स्पर्धा परीक्षा उल्लेख करेल, त्यामध्ये बऱ्याचशा एक्झाम येतात। UPSC पण येते, MPSC पण येते, तत्सम कंबाईनची पण एक्झाम येते आणि सरळ सेवा भरतीच्या बऱ्याचशा एक्झाम त्याच्यामध्ये येतात। तर हा कॉमन आपण व्हिडिओ सगळ्यांसाठी बनवतोय। ओके, तर नवीन जो विद्यार्थी आहे त्याच्या मनामध्ये समज आणि गैरसमज काय आहेत त्याबद्दलचा हा व्हिडिओ आहे। पहिला असे एकूण जवळपास मी 5 मुद्दे त्याच्यामध्ये सांगणार आहे। त्यात पहिला मुद्दा आहे नवीन येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनात असणारी महत्त्वाचं म्हणजे भीती। दुसरा, स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी खूपच हुशार असावं लागतं का? तिसरं, अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याचं बॅकग्राऊंड कसं असावं लागतं? चौथा मुद्दा, या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी मला माझं शहर, माझं गाव सोडून पुणे, मुंबई, दिल्लीसारख्या शहरात जायची गरज आहे का? आणि पाचवा मुद्दा, खरंच या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी मला एखाद्या क्लासला जॉईन करणं किती आवश्यक आहे? असे 5 मुद्दे मी तुमच्याशी बोलणार आहे। त्यातला पहिला मुद्दा आपण घेऊया। नवीन येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनात पहिलेच असते ती म्हणजे भीती। स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करायचं म्हटलं की पहिली भीती आहे की प्रश्नपत्रिका प्रचंड अवघड असते। दुसरं, खूप अभ्यास करावा लागतो। तिसरं, इंग्लिश विषय माझा पक्का असावा लागतो आणि इंग्लिश मला चांगलं बोलता यायला हवं लागतं, तरच मी ही स्पर्धा परीक्षा देऊ शकतो, अशी भीती बऱ्याचशा स्पर्धकांच्या, नवीन येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनात आहे। तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, ह्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना स्पेशली मी आता MPSC हा उल्लेख करतो मध्ये MPSCचा अभ्यास करताना ह्या गोष्टी तितक्याशा गरजेच्या नाही आहे जितक्या तुम्ही समजतात। म्हणजे काय, तर फार अवघड प्रश्नपत्रिका असते, हो असते ना, अवघड असते, पण कुणालाच जमणार नाही आहे असं तर अजिबात नाही आहे। सगळ्यांसाठी एक्झाम आहे। सगळ्या ग्रॅज्युएशनचे विद्यार्थी, म्हणजे तो आर्ट असू, कॉमर्स असू, सायन्स असू, इंजिनिअरिंग असू किंवा तत्सम कोणतंही ग्रॅज्युएशन असेल, त्या विद्यार्थ्यांसाठी एक्झाम बनली आहे आणि सगळ्यांच्या विषयानुरूप बनलेली आहे। सर्वांकष हा विषय याच्यामध्ये घेतलेला आहे, म्हणजे स्पेसिफिक आर्टचाच विद्यार्थी देऊ शकतो त्याचेच विषय असं अजिबात नाही आहे। इंजिनिअरिंगचाच विद्यार्थी देऊ शकतो त्याचे विषय इथे घेतलेले असंही अजिबात नाही आहे। त्यामुळे पहिली तर भीती मनातनं काढून टाका। सगळ्यांसाठी एकाच लेव्हलची ही परीक्षा पद्धती आहे, फार अवघड नाही आहे आणि फार सोपी पण नाही आहे। सगळ्यांसाठीच ती एक्झाम म्हटलं तर तशी एका पातळीवरती, एका लेव्हलती असणार आहे। मग पहिला मुद्दा भीतीचा काढून टाका, अवघड प्रश्नपत्रिका। दुसरं की फार हुशार असावं लागतं, फार इंग्लिश चांगलं बोलायला यावं लागतं। इंग्लिश, इथे इंग्लिशची अजिबात बाऊ तुम्ही करू नका। तुम्हाला इंग्लिश कितपत येतं, जेवढंही तुम्हाला इंग्लिश येतं, जितकं तुम्ही शिकलेलं आहात, तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे, म्हणजे तत्सम जेवढं अपेक्षित तेवढं इंग्लिश तुम्हाला येतं आहे, त्या हेतूने, त्या उद्देशाने तुम्ही पुढे चालत राहा। इंग्लिश फारच मला फाडफाड बोलता यावं लागतं किंवा इंग्लिशमध्ये जिथे बोलावं लागतं, इंटरव्ह्यू इंग्लिशमध्ये द्यावा लागतो असं अजिबात नाही आहे। तुम्ही मराठीमध्येही ही एक्झाम देऊ शकतात। मराठीमध्येही क्वेश्चन पेपर असते, दोन्ही माध्यम असतं, इंग्लिश पण आणि मराठी पण। तुम्ही मराठीचा क्वेश्चन वाचा आणि आन्सर मराठीमध्ये द्या किंवा इंटरव्ह्यू देताना तुम्ही मराठीमध्ये इंटरव्ह्यू देऊ शकतात। त्यामुळे ह्या इंग्लिशचा जास्त बाऊ अजिबात करू नका। ओके, हा दुसरा मुद्दा मी इथे कव्हर केला आहे भीतीमधला। तिसरा, इथे ही क्वेश्चन पेपर जर बघितली तर अकॅडमिक इयरची दिलेली तुम्ही एक्झाम आणि आत्ता दिलेली एक्झाम थोडं मी कम्पेअर करतो। तुम्हाला अभ्यास करताना तुमच्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा कोणत्या परीक्षेची भीती वाटली तर ती मध्ये बोर्डाची एक्झाम। 10वीच्या बोर्डाची एक्झाम प्रचंड भीती का, तर ती परीक्षेच्या अगोदर फक्त बोर्ड हा शब्द वापरला आणि तुम्ही घाबरून गेलात। 12वी बोर्डाची एक्झाम तत्सम तुम्ही विचार केला तर थोडीशी सोपी वाटली तुम्हाला, कारण 10वी बोर्डाची एक्झाम तुम्ही अनुभव घेतला होता आणि पदवी काळात तर तुम्ही एक्झाम दिल्यात तर काही तुम्हाला त्याचं विशेष असं टेन्शन म्हणूया किंवा ताणतणाव अजिबात नव्हता। मग ह्या परीक्षेची एवढा भीती का, ह्या परीक्षेची एवढी भीती का घेतो आपण, तर अकॅडमिक इयरला तुम्ही जी एक्झाम दिलेली आहे त्या एक्झामचा पॅटर्न आणि इथे ह्या एक्झामचा पॅटर्न, स्पर्धा परीक्षांच्या एक्झामचा पॅटर्न, याच्यामधला पॅटर्न तुम्हाला थोडा लक्षात घ्यावा लागेल। याच्यामधला जो फरक आहे तो लक्षात घ्यावा लागेल। तिथे तुम्ही आपण त्याला म्हणूया की तुम्ही पारंपरिक पद्धतीने किंवा लेखी स्वरूपात क्वेश्चन पेपर सॉल्व केले होते, इथे मात्र तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह पद्धतीने क्वेश्चन पेपर सॉल्व करायचे आहे। हा त्यातला मेजर फरक जर लक्षात घेतला तर ती ही एक्झाम अजिबात अवघड जाणार नाही आहे। इथे महत्त्वाचं काय, अचूकता। इथे
इथे प्रश्नही दिलेला आहे, उत्तर पण दिलं आहे. ऑब्जेक्टिव्ह टाईप आहे, प्रश्न पण आहे, उत्तर पण आहे. तुम्हाला अचूक उत्तर निवडायचं आहे. म्हणजे बघा, लक्षात घ्या, तुम्हाला मेमराईज करायचं आहे, लक्षात ठेवायचं फार असं काही इथे नाहीच आहे. तुम्हाला लिहायचं नाही आहे. प्रश्न आहे, उत्तर आहे. तुम्हाला उत्तरामधला अचूक पर्याय इथे निवडणं अपेक्षित आहे. हा एवढाच फरक यामधला आहे. हा जर लक्षात घेतला तर परीक्षाबद्दलची भीती तुमची अजिबात राहणार नाही. हा जर माझा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करायचं म्हटलं की मुलांना वाटतं आहे की फार हुशार मुलगा इथे अपेक्षित आहे. म्हणजे 10वीला बोर्डात, 12वीला बोर्डात पदवी चांगल्या ब्रँचमधनं केलेली असावी किंवा पदवीलाही तुमचा अभ्यास चांगला असावा लागतो, असंही इथे अजिबात नाही आहे. इथे तुम्ही तुमच्या अकॅडमिक इयरमध्ये सो असाल, ओके ठीकठाक असाल, पास झालेलं असाल तर काही प्रॉब्लेम नाही आहे, तुम्ही एक्झाम देऊ शकतात. मी तर अशाही मुलांची नावं सांगेल, अशा विद्यार्थ्यांचे, आता ते ऑफिसर झालेले आहेत, अशाही विद्यार्थ्यांची नावं सांगेल की जे 10वीमध्ये 12वीमध्ये फेल झालेले आहेत, त्यांचं ग्रॅज्युएशन ATKTमध्ये झालेलं आहे. असे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेमध्ये MPSC आणि UPSCमध्ये ही एक्झाम त्यांनी क्रॅक केलेली आहे. उदाहरण द्यायचं म्हटलं तर महाराष्ट्रात पहिली, मुलींमध्ये पहिली आली वैशाली दाभाडे, CDPO झाली आहे. ती 10वीला एकदा नापास झालेली आहे. ती विद्यार्थी इथे CDPO होऊन सिलेक्ट झालेली आहे. अविनाश गिरी PSI आहेत, 10वीला 2दा नापास आहे. मनोज कुमार शर्मा IPS आहेत, 12वीला नापास आहे. विक्रम जाधव नायब तहसीलदार आहे, 12वीला नापास आहे. सगळ्यांना परिचित असणारे जे नाशिक जिल्ह्यातलेच आहेत असे भरत आंधळे सर, ग्रॅज्युएशनला ATKTमध्ये होते, तरीसुद्धा ते IRS म्हणून कार्यरत आहेत. असे कित्येक उदाहरणं तुमच्या पुढे आहेत ज्यांनी 10वीला 12वीला आणि किंवा अकॅडमिक इयरला फार कमी मार्क होते, ते असूनसुद्धा त्यांनी ही एक्झाम क्रॅक केलेली आहे. त्यामुळे मनातनं हा बाऊ काढून टाका की फार हुशार असावं लागतं. हा झाला दुसरा मुद्दा. तिसऱ्या मुद्द्याकडे जाऊया की बऱ्याचशा विद्यार्थ्यांना असं वाटतं की स्पर्धा परीक्षा द्यायची म्हटलं तर माझं बॅकग्राऊंड असं असावं लागतं. तोही मुद्दा तुम्ही डोक्यातनं काढून टाका. बॅकग्राऊंड म्हणजे काय, तर तुम्ही श्रीमंत असावं लागतं, तुम्ही गरीब आहात म्हणून तुम्ही एक्झाम देऊ शकता का. दुसरा मुद्दा यामध्ये येतो की तुम्ही शाळा कॉलेज कुठून शिकला आहात. तिसरा मुद्दा, तुम्ही कोणत्या लोकेशनवरनं बिलॉंग करतात, तुम्ही खेडेगावात आहात की शहरामध्ये आहे, मेट्रो सिटीमध्ये आहे. हाही विद्यार्थी बराच वेळेस ह्या गोंधळामध्ये अडकून पडतो. तर हाही मनातून हा बाऊ काढून टाका. तुम्ही कोणत्या बॅकग्राऊंडमधून आहात हा इथे स्पर्धा परीक्षांना तो विचारात घेतला जाणारा मुद्दा नाहीच आहे. हुशार किती आहात आणि तुम्ही कोणत्या बॅकग्राऊंडमधून आलात, तुम्ही किती गरीब आहात, हा मुद्दा इथे अजिबात विचारात घेतला जात नाही. इथे फक्त अभ्यास. जो विद्यार्थी अभ्यासा अंतिम मेरिटमध्ये येतो तो विद्यार्थी सिलेक्ट होतो. त्यामुळे बॅकग्राऊंडचा तुम्ही इथे विचार करू नका. मग असे उदाहरण द्यायचे म्हटले तर आपल्याकडे बरेचसे उदाहरणं आहेत. उदाहरणार्थ तुम्हाला सर्वांना सुपरिचित असणारे वयाच्या 21व्या वर्षी झालेले IAS ज्यांचं नाव आहे अन्सार शेख सर, त्यांची बॅकग्राऊंड बघा तुम्ही कसं होतं. मग त्यांनीसुद्धा मग असं जर विचार केला असता तर ते आज IAS झालेच नसते. राजेंद्र भारुड सर भिल्ल समाजातले पहिले IAS झालेले आहेत. अतिशय बॅकग्राऊंड म्हणूया आपण त्याला, भिल्ल समाजाचं बॅकग्राऊंड तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. अशा समाजामधून ते विद्यार्थी पुढे येतो आणि एक IAS लेवलची एक्झाम क्रॅक करू शकतो, तर आपणही होऊ शकतो. तिसरं अजून आहे स्नेहल धायगुडे, ज्यांना बाहेर पाठवणं म्हणजे एका अशा गावातनं त्यांना पुण्यामध्ये शहरामध्ये शिकायला पाठवायचं म्हटलं तरी घरचे त्याच्यावर निर्बंध लावत होते, नातेवाईकसुद्धा त्यांना नको जाऊ असं म्हणत होते. अशा परिस्थितीमधनं एक मुलगी बाहेर येते, बाहेर पडते, पुण्यासारख्या शहरात जाते आणि IAS IPSचा अभ्यास करते आणि एक IAS होते. अशाही मुली बऱ्याचशा उदाहरण तुम्हाला देता येईल. हेमलता वाजे झोपडपट्टीत राहणारी मुलगी आहे, ती मुलगी PSI झाली आज. असे काही उदाहरणं तुम्ही जर डोळ्यासमोर आणली तर तुम्ही सुद्धा ही एक्झाम क्रॅक करू शकता. त्यामुळे बॅकग्राऊंड हा विषय तुम्ही तुमच्यासाठी तुर्तास त्याला तुम्ही बाजूला ठेवा आणि अभ्यासाला लागा. चौथा मुद्दा महत्त्वाचा येतो की या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास जर करायचं म्हटलं तर मला पुणे, मुंबई, दिल्लीसारख्या शहरामध्ये जायची गरज आहे का, खरंच गरज आहे का. विद्यार्थी मित्रांनो, असे उदाहरणं तुमच्या पुढे आहेत की ज्यांनी घरी राहून आहे त्या लोकेशनमध्ये, आहे त्या शहरात राहून, जवळच्या शहरात जाऊन अभ्यास केला आणि एक्झाम क्रॅक केलेली आहे. त्यामुळे हाही मुद्दा तुमच्यासाठी गौण आहेत. फक्त एवढा फरक आहे की वातावरण तुम्हाला बनवता आलं पाहिजे. जे वातावरण अभ्यासाचं आहे ते वातावरण तुम्हाला एकदा बनवता आलं तर त्या वातावरणामध्ये राहून तुम्ही अभ्यास करू शकतात. असं म्हणतात ना की वाघाचं बछडं मेंढरामध्ये सोडलं तर ते सुद्धा मेंढरासारखं मेमे करतं. याच्यात काय फरक आहे, वातावरणाचा. हे वातावरण तुम्हाला तुमच्या आजूबाजूलाही बनवता आलं. जर नाहीच बनलं तर रीडिंग रूम जॉईन करा. तुम्हाला नाहीच समजलं तर एखादा छोटासा क्लास आजूबाजूला तुमच्या असेल तर तो जॉईन करा. म्हणजे जेणेकरून काय तुम्हाला एक वातावरण मिळेल, तो फील येईल आणि स्पर्धा परीक्षेचा अभ्यास तुम्हाला सहज सोपा आणि सुंदर होऊन जाईल. आणि शेवटचा मुद्दा यामध्ये आहे, स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना खरंच क्लास लावण्याची गरज आहे का, क्लास लावावा का. त्याचे 2 उत्तर मी तुम्हाला सांगेल. पहिला, क्लास तसं जर म्हटलं तुमची परिस्थिती तशी नसेल किंवा तुम्हाला वाटतं आहे की तुम्ही स्वतःच्या हिमतीवरती हे सगळं करू शकणार आहात कमी कालावधीमध्ये, हा महत्त्वाचा पॉईंट आहे, कमी कालावधीमध्ये, तर मी सांगेल तुम्हाला क्लासची अजिबात गरज नाही आहे. मग तुम्ही स्वतःहून जर 24 तासाचं नियोजन व्यवस्थित करू शकलात,
सगळा अभ्यासक्रम समजून घेतला, त्या विषयांचे वाटणारे डाऊट्स तुम्हाला समजून सांगणारे मार्गदर्शक तुमच्या आजूबाजूला जर अवेलेबल असेल तर तुम्ही स्वतः अभ्यास करू शकतात आणि स्वतः एक्झाम क्रॅक करू शकतात. मग दुसरं उत्तर माझं आहे की यस, क्लास लावायला हरकत नाही आहे. तुम्ही जर इकॉनॉमिकल कंडिशन चांगली आहे, तुम्हाला सगळं फॅमिली बॅकग्राऊंड चांगलं आहे, तुम्ही जमून येत असेल, तुम्ही एखाद्या क्लासला जॉईन केलं तर तुम्ही नक्कीच, आता क्लास का जॉईन करायचा असतो तर क्लासचं एकच महत्त्व आहे. मी 100% तुमच्या सक्सेसमध्ये क्लासचं महत्त्व फक्त मी असं सांगेल की 5 ते 10%च आहे. 90-95% तुमचंच परिश्रम इथे आहे, तुमचीच मेहनत इथे आहे. का असं सांगतो मी? कारण क्लास तुम्हाला फक्त काय करतो, एक ट्रॅकवर ठेवण्याचा प्रयत्न करतो. क्लास तुम्हाला काय करतो, तुम्हाला प्रत्येक विषयांचं आणि स्पर्धा परीक्षांच्या त्या स्पेशली त्या एक्झामबाबत विशेष माहिती तुम्हाला कमी कालावधीमध्ये देतो. MPSC समजायला जो वेळ लागतो तो कमी कालावधीत तुम्हाला इथे क्लास जाणून देतो, क्लास समजून सांगतो. आणि तुमचा जो वेळ असतो सक्सेस होण्यासंदर्भातला, तो प्रवास जो असतो यशस्वी होण्याचा, हा प्रवास कमी करण्याचं काम फक्त क्लास करतो. म्हणजे कमी कालावधीमध्ये जर तुम्हाला ह्या एक्झाम क्रॅक करायचे असतील तर आणि सगळं तुम्हाला बॅकग्राऊंड सगळं जमून येत असेल तर हरकत नाही क्लास लावायला. तसं क्लास न लावताही विद्यार्थी सक्सेस झालेले असे कितीतरी उदाहरणं तुमच्या नजरेसमोर, डोळ्यासमोर 100% आहेत. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करा. अभ्यास करायचा आहे, स्पर्धा परीक्षा मी एक क्षेत्र निवडलेलं आहे, स्पर्धा परीक्षेतनं मला ऑफिसर व्हायचंच असेल तर ह्या सगळ्या मी सांगितलेल्या 5 गोष्टी आहे ह्या अतिशय गौण आहेत. त्याच्या मागे तुम्ही अजिबात पडू नका, अभ्यासाला लागा. काही अडचण आली तर आम्ही तुमच्याबरोबर आहोत. माझा नंबर मी तुम्हाला इथे साईडला दिलेला आहे. ह्या नंबरवर तुम्ही कॉल पण करू शकता, ह्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप नंबर आहे, तुम्ही मेसेज पण करू शकतात. तुम्हाला कोणत्याही अडचणी आल्यात तर प्रत्येक अडचणीला नक्कीच आम्ही ठामपणे तुमचा प्रश्न सोडवायचा प्रयत्न करू, तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करू. ओके, तर पुढच्या भागात आपण भेटूया. पुढच्या भागामध्ये अभ्यास पद्धती याबद्दल आपण बोलणार आहोत. ओके, धन्यवाद. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. जर तुम्ही आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि मिळवा परीक्षांचे अपडेट्स, मोफत स्टडी मटेरियल आणि व्हिडिओ लेक्चर्स. धन्यवाद.